गणेश चतुर्थीच्या दरम्यान आपण विविध प्रकारचे पेढे आणि मोदक घरी बाप्पासाठी आणत असतो. त्यातीलच एक प्रकार म्हणजे माव्याचे मोदक. आज मी तुम्हाला मावा न वापरता अगदी झटपट 10 मिनिटात घरच्या घरी माव्याचे मोदक कसे बनवायचे ते दाखवणार आहे. फक्त 1 कप दूध आणि मिल्क पावडरचा वापर करून आपण झटपट हे मावा मोदक बनवणार आहोत. अतिशय सुंदर हे मावा मोदक तयार होतात आणि चवीला देखील खूप चविष्ट लागतात. चला तर मग लगेचच पाहूया हे झटपट मावा मोदक कसे बनवायचे. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. मावा न वापरता माव्याचे मोदक करण्यासाठी सर्वात आधी गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवली आहे आणि त्या कढईमध्ये मेजरमेंट कपचा 1 कप भरून इथे दूध घालणार आहे. तुम्ही कोणत्याही एका वाटीचा वापर सुद्धा करू शकता. त्याने 1 वाटी भरून आपल्याला कढईमध्ये दूध घालून घ्यायचं आहे. आता या दुधामध्ये आपल्याला 1 चमचा भरून साजूक तूप घालायचं आहे. यामुळे पेढ्यांना चव सुद्धा छान येते आणि एक प्रकारची चकाकी सुद्धा येते. आता लगेचच गॅसची आच मोठी करायची आहे आणि हे साजूक तूप आणि दूध आपल्याला सतत परतवत राहायचं आहे आणि आपण आज 1 कप इथे दूध घातलेलं त्याचा अर्धा कप होईपर्यंत आपल्याला आटवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये असं कडांना फिरवून घ्यायचं म्हणजे बाजूला जी साय लागलेली असते ती या दुधामध्येच मिक्स करून घ्यायची. काही मिनिटांनी बघा दूध हे अर्ध आटलं गेलं आहे. दूध आपण कमी प्रमाणात घेतलेलं आणि मोठा गॅस सुद्धा ठेवलेला, त्यामुळे फार वेळ लागत नाही दूध आटायला. आता ह्या दुधामध्ये आपल्याला ज्या कपने 1 कप दूध मोजून घेतलेलं त्याच कपने 1 कप भरून मिल्क पावडर घालायची आहे. इथे मी आता गॅस बंद करून घेतला आहे. गॅस बंद केल्यावरच आपल्याला यामध्ये मिल्क पावडर घालायचे. दूध उकळत असताना मिल्क पावडर घातली तर लगेचच त्याच्या गुठळ्या बनू शकतात. त्यामुळे गॅस बंद करूनच आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे. इथे मी आज मिल्क पावडरचा वापर केला आहे. दुकानामध्ये 2 प्रकारचे मिल्क पावडर मिळतात, एक डेअरी व्हाईटनर आणि एक मिल्क पावडर. तर डेअरी व्हाईटनरचा आज आपल्याला वापर करायचा नाही आहे, कारण डेअरी व्हाईटनरने मोदक किंवा जर पेढे तुम्ही ते बनवत असाल तर ते थोडेसे चिवट किंवा चिकट होऊ शकतात. त्यामुळे मिल्क पावडरचाच आपल्याला इथे वापर करायचा आहे. आता ह्या दुधामध्ये ही मिल्क पावडर अशी गुठळ्या मोडून मिक्स करून घ्यायची आहे. एकदा व्यवस्थित अशी मिल्क पावडर दुधामध्ये एकजीव झाली की गॅस आपल्याला पुन्हा चालू करून घ्यायचा आहे आणि ही मिल्क पावडर या दुधासोबत जोपर्यंत एक गोळा बनत नाही तोपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. आता गॅसची आच आपल्याला मंदच ठेवायची आहे आणि मंद आचेवर आपल्याला हे सतत परतवून घ्यायचं आणि गोळा बनेपर्यंत, कडा सुटेपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. काही मिनिटांनी बघा आता घट्टसरपणा आला आहे, पण अजून गोळा बनला नाही. त्यामुळे सतत आपल्याला अजून 2 ते 3 मिनिटं हे परतवून घ्यायचं आहे. इथे काही वेळानंतर बघा या मिल्क पावडरचा आणि दुधाचा मस्त असा गोळा तयार झाला आहे. इथे आपल्याला खवा तयार करून घ्यायचा आहे. तो आपला इथे तयार झाला आहे. हे मिश्रण तयार झालं की नाही हे कसं ओळखायचं, तर ह्यामधला थोडंसं मी खवा असा पळीवर काढून घेत आहे आणि हलकासा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि त्याचा गोळा होतोय का नाही हे बघायचं आहे. असं छान गोळा होतोय म्हणजे आपला हा खवा मोदक करण्यासाठी तयार झाला आहे. ओलसर मिश्रण असेल तर त्याचा गोळा होणार नाही आणि हाताला आपल्या चिकटला जाईल. त्यामुळे असा व्यवस्थित हा खवा इथे आपला तयार झाला आहे. आता लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हा तयार झालेला खवा एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. त्या अगोदर प्लेटला मी थोडंसं साजूक तूप लावून घेतलं आहे, जेणेकरून हा खवा प्लेटला चिकटणार नाही. आता ह्याच्यावर हा खवा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि थोडासा पसरवायचा आहे, जेणेकरून हा लवकर कोमट होईल. इथे 2-3 मिनिटातच हा आपण जो पसरवून ठेवलेला ताटामध्ये खवा तो कोमट झाला आहे. पहा, अगदी झटपट आणि स्वस्तात आपला हा खवा तयार होतो. 1-2 लिटर दुधाचा आपल्याला खवा बनवायचा असेल तर गॅससुद्धा फार वाया जातो आणि फार वेळसुद्धा लागतो. त्यामुळे आज आपण फक्त 1 कप दूध आणि 1 कप मिल्क पावडर वापरून हा असा झटपट खवा तयार केला आहे. मी आज इथे गाईचं दूध वापरलेलं, त्यामुळे हलकासा पिवळसर रंग आला आहे. तुम्ही म्हशीचं दूध वापरलं तर अगदी पांढरे शुभ्र पेढे तयार होतात. आता हे पेढे गोड होण्यासाठी यामध्ये मी फक्त 4 चमचे भरून पिठी साखर वापरणार आहे. मिल्क पावडर ही चवीला गोडसर असते, त्यामुळे फार आपल्याला पिठी साखर घालायची नाही. फक्त 4 चमचे घालायचे आहे. याने हलकेसे आपले गोडसर मोदक होतात. फार गोड मला सुद्धा आवडत नाही, त्यामुळे मी हलकासा गोडसर मोदकाचं हे प्रमाण सांगितलं आहे. आणि एक गोष्ट किंवा टीप लक्षात घ्या, हा खवा पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये पिठी साखर घालायची आहे. नाहीतर पिठी साखरला पाणी सुटेल आणि पुन्हा मिश्रण
पातळसर तयार होईल आणि पुन्हा जर गरम करायला गेलात तर मात्र पेढे किंवा मोदक तुमचे चिवट चिकट होतील. आता ही पिठी साखर व्यवस्थित या खव्यामध्ये एकजीव करून घ्यायची आहे. इथे पिठी साखर मी व्यवस्थित एकजीव करून घेतली आहे. खव्याचा एक गोळा तयार करून घेतला आहे. आता हाताला थोडंसं मी तूप लावून घेणार आहे आणि लगेचच आपण ह्याचे मोदक बनवून घेऊया, म्हणजे हाताला आपले मिश्रण चिकटणार नाही. हे मोदक बनवण्यासाठी आज मी अगदी छोटा जो मोदकाचा साचा असतो त्याचा वापर करणार आहे. इथे मी साच्याला थोडंसं साजूक तूप लावून घेतलं आहे आणि यामध्ये अगदी हे मोदक छान दिसावे यासाठी मी थोडेसे पिस्त्याचे कापले असे लावून घेणार आहे आणि एक एक काडी केशर लावून घेणार आहे. आणि यावर आता आपण तयार केलेलं खव्याचं पीठ घट्ट दाबून दोन्ही बाजूला भरून घ्यायचं आहे. एकदा व्यवस्थित हा खवा असा साच्यामध्ये भरून झाला की असा बंद करून घ्यायचा. एक्स्ट्राचं जे खवा बाहेर आला आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि घट्ट दाबून आपल्याला हा खवा आतमध्ये असा भरून घ्यायचा आहे. आता अगदी अलगद आपल्याला हा साचा उघडून घ्यायचा आहे. पहा किती मस्त हे खव्याचे मोदक तयार झाले आहेत. अगदी दुकानात मिळतात तसेच, आणि त्यात छोट्या छोट्या साईजमध्ये मी बनवले आहेत. एक्स्ट्राचं हे पीठ आहे बाजूचं, ते आपल्याला खवा काढून घ्यायचं आहे. तयार केलेले सर्व मोदक एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. पहा किती मस्त आणि सुंदर दिसत आहेत आणि खायला देखील तितकेच चविष्ट लागतात. जसे आपण माव्याचे मोदक खातो अगदी त्याच पद्धतीने हे सुद्धा चवीला लागतात. इथे मी सर्व मोदक तयार करून घेतले आहेत आणि इथे माझे ह्या आकारामध्ये 30 मोदक बरोबर तयार झाले आहेत. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हे माव्याचे मोदक झटपट 1 कप दुधापासून घरच्या घरी तयार करा आणि कसे झाले ते मला कमेंट करून नक्की कळवा. ह्यातला एक मोदक मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते. पहा किती सुंदर झाला आहे. अगदी खव्याचंच ह्याला टेक्स्चर आलं आहे. तुम्हाला आजची माझी ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि प्रेषिताज किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा, जेणेकरून माझ्या अशा सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. यातला एक मोदक मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. पहा किती मस्त टेक्स्चर आलं आहे आतून. अगदी तोंडात टाकताच विरघळणारे हे मोदक तयार झाले आहेत. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने झटपट मावा न वापरता माव्याचे मोदक तयार करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह. धन्यवाद.